हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? तर चला आपण जी काही टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे त्या टेस्ट सिरीजमधील पुढचे 50 क्वेश्चन्स आज पाहणार आहोत. ही जी टेस्ट सिरीज आहे ती टेस्ट सिरीज क्रमांक 7 आहे. पहिला क्वेश्चन बघा. बालकाच्या विकासाची प्रक्रिया कशी असते? ए अचानक, बी सतत, सी थांबणारी, डी अनियमित. बरोबर उत्तर आहे बी सतत. बालकाच्या विकासाची प्रक्रिया ही सतत असते. विकासाचे सर्वात महत्त्वाचे तत्व कोणते? ए वैयक्तिक भिन्नता, बी सातत्य, सी परिपक्वता, डी सहसंबंध. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी सातत्य. विकासाचे सर्वात महत्त्वाचे जे तत्व आहे ते सातत्य हे आहे. शिकणे म्हणजे वर्तनातील बदल असे कोणी म्हटले आहे? याचं बरोबर उत्तर आहे क्रो आणि क्रो. शिकणे म्हणजे वर्तनातील बदल असे क्रो आणि क्रो यांनी म्हटले आहे. बुद्धिमत्तेची पहिली चाचणी कोणी तयार केली? टर्मन, बी बिने, सी स्पियरमन, डी थर्नाडाईक. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी बिने. प्रेरणा ही शिकण्यास काय देते? ए अडथळा, बी दिशा, सी शिक्षा, डी मर्यादा. बरोबर उत्तर आहे पर्याय बी दिशा. प्रेरणा ही शिकण्यास दिशा देते. पियाजे यांच्या मते संज्ञानात्मक विकासाच्या किती अवस्था आहेत? ए 2, बी 3, सी 4, डी 5. बरोबर उत्तर आहे सी 4. करून शिकणे या तत्वाचा पुरस्कार कोणी केला? ए जॉन डुई, बी फ्रायड, सी पाव्लोव, डी कोलर. बरोबर उत्तर आहे ए जॉन डुई. सामाजिकरणाची प्रक्रिया सर्वप्रथम कोठे सुरू होते? ए शाळेत, सामाजिकरणाची प्रक्रिया सर्वप्रथम कोठे सुरू होते? ए शाळेत, बी कुटुंबात, सी समाजात, डी मित्रगटात. बरोबर उत्तर पर्याय बी कुटुंबात. बालकाच्या विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा पडतो? बालकाच्या विकासावर सर्वाधिक प्रभाव हा अनुवंशिकता आणि वातावरण या दोन्ही घटकांचा पडतो. थर्नाडाईक यांचा शिकण्याचा सिद्धांत कोणता आहे? प्रयत्न प्रमाद सिद्धांत जो आहे तो शिकण्याचा सिद्धांत आहे. व्यक्तिमत्वाचा मनोविश्लेषण सिद्धांत कोणी मांडला? फ्राईड यांनी व्यक्तिमत्वाचा मनोविश्लेषण सिद्धांत मांडला. IQचे पूर्ण रूप काय आहे? इंटेलिजन्स क्वांटंट. बालक केंद्रित शिक्षणाचे समर्थक कोण? रुसो हे बालक केंद्रित शिक्षणाचे समर्थक आहेत. विकासाची दिशा सामान्यतः कशी असते? डोक्याकडून पायाकडे. शास्त्रीय अनुबंधन सिद्धांत कोणी मांडला? ए स्किनर, बी पाव्लोव, सी कोहलर, डी ब्रुनर. बरोबर उत्तर आहे पर्याय बी पाव्लोव. शासकीय अनुबंधन सिद्धांत पाव्लोव यांनी मांडला. अंतर्दृष्टी सिद्धांताचे जनक कोण? कोहलर हे अंतर्दृष्टी सिद्धांताचे जनक आहेत. शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू कोण आहे? विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे. विकास आणि वाढ यांचा संबंध कसा आहे? परस्परपूरक. विकास आणि वाढ यांचा संबंध परस्परपूरक आहे. खेळातून शिक्षण ही संकल्पना कोणासाठी उपयुक्त आहे? खेळातून शिक्षण ही संकल्पना बालकांसाठी उपयुक्त आहे. बुद्धिमत्ता मोजण्याचे एकक कोणते आहे? IQ हे बुद्धिमत्ता मोजण्याचे एकक आहे. शिकण्याचे स्थानांतरण म्हणजे काय? एका परिस्थितीतील शिक्षणाचा दुसरीकडे उपयोग म्हणजे शिकण्याचे स्थानांतरण. मानसिक विकासाचा संबंध कशाशी आहे? विचारशक्तीशी मानसिक विकासाचा संबंध आहे. व्यक्तिमत्व हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? लॅटिन भाषेतून व्यक्तिमत्व हा शब्द आला आहे. वर्गातील वैयक्तिक भिन्नता शिक्षकाने कशी मान्य करावी? विविध अध्यापन पद्धती वापरून वर्गातील वैयक्तिक भिन्नता शिक्षकाने मान्य करावे. स्मृतीचा पहिला टप्पा कोणता आहे? अधिगम हा स्मृतीचा पहिला टप्पा आहे. विस्मरण वक्र कोणी दिला? एबिंगहॉस यांनी विस्मरण वक्र दिला. परिपक्वता म्हणजे काय? जन्मजात विकास प्रक्रिया म्हणजे परिपक्वता. बालकाच्या शिकण्यात सर्वाधिक प्रभावी घटक कोणता असतो? प्रेरणा हा बालकाच्या शिकण्यात सर्वात प्रभावी घटक असतो. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी दिला? तर गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत दिला. विकासाचे तत्व सामान्य ते विशिष्ट असे कोणी स्पष्ट केले? हरलॉक यांनी सामान्य ते विशिष्ट विकासाचे तत्व स्पष्ट केले. बालक प्रथम कोणती भाषा शिकते? बालक प्रथम मातृभाषा शिकते. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकाने काय करावे? विद्यार्थी सक्रिय ठेवावेत. शिकण्याचा नियम तत्परता कोणी दिला? थर्नाडाईक यांनी शिकण्याचा नियम तत्परता दिला. संज्ञानात्मक विकास सिद्धांताचे जनक कोण आहेत? पियाजे हे संज्ञानात्मक विकास सिद्धांताचे जनक आहेत. विकासाच्या कोणत्या अवस्थेत किशोरावस्था येते? विकासाच्या किशोरावस्था येते. शिक्षणात मूल्यमापनाचा उद्देश काय आहे?
शिक्षणात प्रगती जाणून घेणे हा मूल्यमापनाचा उद्देश आहे. बालकाचा पहिला शिक्षक कोण? आई बालकाचा पहिला शिक्षक असते. अध्यापन अधिगम प्रक्रियेत अभिप्रायाचे महत्त्व काय आहे? अध्यापन अधिगम प्रक्रियेत अभिप्रायाचे महत्त्व जास्त आहे. सर्जनशीलतेचा संबंध कशाशी आहे? नवीन कल्पनेशी सर्जनशीलतेचा संबंध आहे. बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता यांचा संबंध कसा आहे? बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता यांचा संबंध सकारात्मक आहे. वर्गातील शिस्त राखण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता? सहभागात्मक वातावरण हे वर्गातील शिस्त राखण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. समावेशक शिक्षण म्हणजे काय? सर्व मुलांना एकत्र शिक्षण म्हणजे समावेशक शिक्षण. बालकांच्या भावनिक विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? कुटुंब. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कोणत्या कौशल्यावर भर दिला आहे? कौशल्य आधारित शिक्षण. शिकण्याची प्रक्रिया कधी संपते? आयुष्यभर चालते. बालकातील जिज्ञासा कशाला प्रोत्साहन देते? शिक्षणाला. व्यक्तिमत्व विकासासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? वातावरण आणि अनुवंशिकता. मूल्य शिक्षणाचा उद्देश काय? चारित्र्य विकास हा मूल्य शिक्षणाचा उद्देश. प्रभावी शिक्षकाचे वैशिष्ट्य कोणते आहे? संवाद कौशल्य. शिक्षणाचा अंतिम उद्देश काय आहे? सर्वांगीण विकास. व्यक्तिमत्व विकास हा शिक्षणाचा अंतिम उद्देश आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.